नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता पावसाळा संपला आहे, म्हणजे पावसाचे महिने तर संपलेत पण पाऊस अजून चालूच आहे. आता स्ट्रॉबेरीचं नवीन वर्ष सुरू होतं आपल्या ह्या वर्षाची 2025-26चं हे आपलं नवीन वर्ष आहे. तर नवीन वर्षामध्ये आपल्या ह्या वर्षी स्ट्रॉबेरी लावणार आहे. की हा एक बाजू केली आपण तयार, त्याची स्ट्रॉबेरी लावायची, त्यासाठी आपण रोपं आणले ते. तर स्ट्रॉबेरीची लागण करायची, त्यासाठी मम्मी, मी आणि गीता आम्ही तिघंजण आलो आहे. तर सुरुवातीला आपण पूजन करून घेऊया आणि स्ट्रॉबेरी कशी लावायची तुम्हाला दाखवतो. ते पूजन करून घेऊयात. त्यासाठी आपण 5 दगडी आणले ते. 5 दगडी म्हणजे पंचमहाभूत आहे. त्याच्यापासून आपले संपूर्ण जग आणि माणूसाचा ध्येय सुद्धा त्या आपण म्हणलं. तर सुरुवातीला आपण हे 5 दगडी पूजूया. 5 दगडी म्हणजे पंचमहाभूत. आता सुरुवातीला गीता पूजन करून घेईल. ही 5 देवपूजेची आपली परंपरा आहे पहिल्यापासून. कुठलंही आपण पीक करायला गेलं किंवा असं नवीन सुरुवात करायला गेलं की आपण असं 5 देव पुजतो. 5 देव, ह्या 5 दगडी म्हणजेच पंचमहाभूत आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ह्याच्यावरती आपलं संपूर्ण जग चाललं आहे आणि आपला देह पण याच्यापासून बनला आहे. ह्याची साथ असेल तर आपलं सर्व काही सुरळीत चालतं. परमार्थ गेल्याशिवाय ह्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. सुरुवातीला आपण यांचं पूजन करून घेतलं. आपण नारळ फोडून घेऊया. गणपती बाप्पा आपलं चांगल्या प्रकारे उद्या देवाला प्रार्थना करूया. जय देवा. आता सुरुवातीला आपण ही 5 रोपं लावूया. ज्याचं आपण पूजन केलंय. इथं खाली पहिला खड्डा करायचा. जे ड्रीप आहे आपलं, इथं ठिबक आहे, इथं 1 फुटावरती ठिबक आहे. इथं थोडासा खड्डा करायचा आणि इथं खालची अर्धी बाजू मोकळी करायची या रोपाची. काय खड्डा काढायची इथं का जरा पुढे माहिती दे जरा. ह्याच्यामध्ये आपण बघा पूर्ण एकदम तयार केलं गांडूळ खते. असं गांडूळ खते हे थोडं थोडं टाकायचं खड्ड्यामध्ये. त्याच्यामध्ये असं थोडं मोकळ्या मुलं आणि असं लावायचं. त्या बेडच्या लेवलला राहिलं पाहिजे रोप, असं लावायचं आणि थोडं थोडं प्रेस करायचं जरा जरा बाजूला. कशा मस्त मुळे आहेत, पांढऱ्या मुळे सुटले ते. मस्त रोप आहे. इडी नावाचं ह्याची व्हरायटी आहे. तर आपण रोपं आणून आपण उभं करून ठेवलेली पावसाचं जास्त, त्यामुळं ते अशा गव्याला भरायची. तर गीता भरते. अशी प्रत्येक ठिकाणी नोंदून ठेवायची, कारण की 2 लॅटन आहेत. तुम्हाला दाखवतो. बघा इथे ठिबक पडतंय. हे ठिबक सिंचन इथे एक आहे
ते समोर एक आहे, इथे एक 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 फुटावरती आहे. त्यामुळं अशी एका ठिकाणी नोंदून रोपाचे ठेवत ठेवत जायचं. हे ठेवायचं काम गीता करते. वातावरण एकदम मस्त आहे तसं, ढगाळ आहे वातावरण. पावसाचा भरोसा नाही, कधी पाऊस पडू शकतो. ह्याला काही छोटा पाऊस पडला तरी काय नाही, म्हणजे जास्त मोठा पाऊस पडला तर मग ही बीड वगैरे धुवून जाणार. रोप लावत चाललं आहे, पण बारीक बारीक पाऊस सारखं सारखं येते. अगं वरून एक सरवाट आले. सरवाट म्हणजे पावसाची सर. थोडं थांबायचं, परत लावायचं. पाऊस आला की परत थांबायचं, परत लावायचं, सारखं चालू आहे. तेव्हा पिशवी काढल्यानंतर रोप असं आतमध्ये असतं. बघा पांढरे खड मस्त मुळे आहेत. हे असं एकदम फ्रेश रोप. ईडी नावाची व्हरायटीच आहे. बघा सुरुवातीला इथं लॅटन आहे आपलं ठिबकचं. तिथे बाजूला समोर असा खड्डा करायचा. त्यात हे सेंद्रिय पूर्ण आपलं गांडूळ खत एकदम भारी पोषक आहे. पिकासाठी एकदम पोषक जरा टाकायचं. त्याच्या पहिल्या सुरुवातीला आपण याच्यामध्ये लेंडी खत, कोंबडी खत, शेणखत सगळं भरून घेतलं आहे चांगल्या प्रकारे बीडमध्ये. आता हे परत अजून एकदा असं आपल्या जास्तीचं ऑर्गॅनिक करायचं आपल्याला. पूर्णपणे ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी म्हणा, भाजीपाला म्हणा, सगळं आपलं ऑर्गॅनिक करायचं. त्यासाठी जास्त करून आपण सेंद्रिय खतं त्यात भरलेलं आहे. अशा प्रकारे रोप लावायचं. पावसाला आणि लावताना थोडंसं खालची बाजू मोकळी करायची, म्हणजे मुळे मोकळं झालं. थोडं प्रेस करायचं. मोबाईल भिजला. गांडूळ खत आहे. गांडूळ पण आहेत बारीक बारीक. एकदम मस्त तयार झालेलं खत आहे बघा, गांडूळ खत. तर मंडळी आजचा तिसरा दिवस आहे. आम्ही रोपं लावतोय आणि पाऊस काही उडत नाही, सारखं उघडझाप असल्यामुळं सारखं चालू बंद. पाऊस आला की थांबायचं, पाऊस गेला की परत काम करायचं. तर आम्ही दोघंजण मिळून लावतोय. सुरुवातीला गीता असे रोपं टाकते लाईनीनं. जे ठिकाणी ठिबक आहे आपलं, ठिबक थोडं एक एक फुटावरती आपलं ठिबक सिंचन आहे. त्याबरोबर एका फुटावरती आपला रोप लावायचं आहे. प्रत्येक बेडला 2-2 रोपं, इथे एक असं रोपं लावायचं चाललं आहे. 3 रोपं टाकलेत. आता मी पाठीमागून खड्डे काढतोय, असं थोडं खड्डं हे रोपाच्या पुरतं असं. पाहायचं मी असं खड्डा काढतोय. हे गांडूळ कधी पूर्ण तयार झालेलं बघा, पूर्ण त्या एकदम ह्याच्यासारखं झालं, आपल्या चहा पावडर सारखं तयार केलेलं मस्त आहे. ह्याच्यामुळे काय होतं, हे आपल्या पिकासाठी एकदम पोषक असतं ते, स्ट्रॉबेरीच्या रोपासाठी, कुठल्याही रोपासाठी. आणि ह्याच्यामुळं आपला गारवा राहतो, गारवा खाली पाण्याची कमी आली तरी त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे ते जर रोपाला पाणी कमी पडलं तरी पण ते त्याला जिवंत ठेवतं, त्याचं काम करतं ते. रोप असं मस्त एक रोप आहे. थोड्याशा खालच्या मुळे जर ते मोकळ्या करायच्या अशा प्रकारे, अशा मोकळ्या करायच्या. असं अलगद ठेवायचं त्या लेवलला, ज्या बेडची साईज आहे ना, थोडं प्रेस करायचं अशा प्रकारे. असं बघा, याचा हा कोंबमधला, हा जो कोंब आहे मधला, हा वरती राहिला पाहिजे त्या लेवलला. त्याची जी लेवल आहे ना, ह्या लेवलला असं बेडच्या लेवलला रोप राहिलं पाहिजे. अशा प्रकारे लावायचं. थोड्याशा मुळे मोकळ्या करायच्या खाली. बघा हे बघा बरोबर. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण पूर्ण हे ऑर्गॅनिक, बऱ्यापैकी ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी केलेली आहे. ऑर्गॅनिक म्हणजे ज्या खाली आपण कोंबडी खत भरलं आहे, त्यावरती लेंडी खत आहे, ज्यावरती शेणखत आहे,
आणि त्यानंतर मग आपण बेड असं वरून माती टाकून बेड तयार करून घेतलं आहे. आणि आता स्ट्रॉबेरी लावताना सुद्धा आपण त्याच्या खाली गांडूळखत टाकलं आहे. आणि आपल्याला ह्याच्यानंतर जीवामृत, दशपर्णीसारखं, लवासारखं असे सगळे ऑर्गॅनिक झाडापासून आपल्याला औषध तयार करून आपण त्याला सोडायची तर, कारण की जेणेकरून सर्वांना आपले चांगले स्ट्रॉबेरी चांगल्या प्रकारचे, कारण की आत्ताच्या परिस्थितीमध्ये बरेच लोकांना आजारपण वगैरे याच्यापासून तयार होतं, की आपण जे केमिकल वापरतो जास्त त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो. तर त्यामुळे आपण जास्त असं होईल इतकं ऑर्गॅनिक केलं पाहिजे. आपणच नाही, सर्व शेतकरी मित्रमंडळींना हीच विनंती की सर्वांनी आपल्याला शक्य होईल इतकं ऑर्गॅनिक करावं. आणि मंडळी सगळं तुमच्यासाठीच करतोय, की आताही लावलं की तुम्हाला खायला येते, त्यासाठी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. आणि अजून कोणी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आपला हा व्हिडिओ पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्यामुळे त्यांनासुद्धा आपल्या ह्या ऑर्गॅनिक शेतीविषयी माहिती पडेल. धन्यवाद.